तिकडे शरद पवारांना मोठा धक्का बसलाय, कारण राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर महायुतीमधून लढणार आहेत। महादेव जानकर हे माढा लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक होते। पवारांनीही माढ्याचीच जागा महादेव जानकरांना सोडण्याची तयारी दाखवली होती। महादेव जानकर आणि शरद पवारांची भेटही झाली होती, मात्र महादेव जानकरांनी यू-टर्न घेत महायुतीत जाण्याचा निर्णय घेतलाय। महादेव जानकरांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीत जानकरांनी महायुती सोबतच राहण्याचा निर्णय घेतलाय। स्वतः जानकर साहेब उपस्थित होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी पण उपस्थित होतो। भारतीय जनता पक्षाचे एक प्रमुख सहकारी आमचे आमदार प्रसादजी लाड सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते। आम्ही सविस्तरपणाने विविध विषयांच्यावरती त्या ठिकाणी चर्चा केली आणि आदरणीय जानकर साहेबांनी महायुतीमध्ये सोबतच राहणार असल्याचं स्पष्टपणाचा निर्वाळा त्या ठिकाणी दिला। महायुतीच्या मार्फत लोकसभेची एक जागा रासपाला म्हणजे पर्यायानेच जानकर साहेबांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णयसुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे।